काल ब्लॉग माझ्याकडून टाकला गेला नाही आहे आणि आज ब्लॉग थोडा लेट येणार आहे, मला माहिती आहे. बिकॉज माझा काल आवाजच निघत नव्हता. आज तरी मला बऱ्यापैकी आवाज निघतो आहे. काल माझा आवाज पूर्ण बसला होता, त्यामुळे माझा ब्लॉग पण शूट झाला नाही. पण माझ्याकडे थोड्याफार क्लिप्स होत्या आधीच्या एका ब्लॉगच्या, मी तो टाकायचा राहिला होता. सो म्हटलं आज तुमच्यासोबत तो शेअर करावा. आमच्या इथं एक म्हणजे जत्रा भरते प्रॉपर रत्नेश्वरी देवीची. सो आम्ही तिथे गेलो होतो आणि मी श्वेता वहिनी यांच्यासोबत गेले होते. ॲक्च्युली मी जाणार नव्हते, पण मला रस्त्यात हे भेटले तर मग म्हटलं जाऊ दे जाऊया. आणि खूप जास्त गर्दी असते ह्या जत्रेला, प्रचंड गर्दी असते. आणि आम्ही गेलो त्या टायमाला बरोबर पालखी निघाली, त्यामुळे आम्हाला दर्शन पण मस्त झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही असेच कडे बघत होतो. ही ना आधी आम्हाला ह्या कड्यांचं 80 रुपीज बोलली होती आय गेस, आणि नंतर अचानक बोलते की नाही 250. आम्ही श्वेता वहिनीने आम्ही बोललो की जाऊ दे बाई, ठेव चल पुढे जाऊया. आणि त्याच्यानंतर इयरिंग्स वगैरे बघत होतो. यांनी घेतले छान असे क्यूट असे इयरिंग्स. मी नाही घेतले, मी जास्त नाही घालत, नाही जमता ही नाही आहे वो भाई हमें, इसलिए मी घालतच नाही, कारण की जास्त मला सहन होत नाहीत गोष्टी म्हणून. आणि त्याच्यानंतर मग सकाळी ना आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, मिक्स व्लॉग आहे थोडा, आणि मला थोडं काम होतं म्हणून मग तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग घरी आले. आणि ह्या लग्नाचा तुम्ही सगळ्या फंक्शनचा व्लॉग बघितला असेल, तर हे पाट्यांचं राहिलं होतं, तर मी थोडंफार यांची क्लिप घेतली बिकॉज मी एंडिंगला आले होते. आणि त्याच्यानंतर मग थोडंफार मस्ती वगैरे केल्यानंतर मग मी परत बाहेर गेले, कारण की साडी घ्यायची होती मला एक द्यायला, हर्षल द्यायला, म्हणजे त्यांना थाटाची साडी पाहिजे होती. सो मी ती घेतली. आणि त्याच्यानंतर मला खूप भूक लागली होती म्हणून मी एकटीच गेले पाणीपुरी खायला. मला मजा येते, मला ही पाणीपुरी खूप जास्त आवडते. आणि त्याच्यानंतर मला थोडेसे हेअर्स करायचे ते सेट ते केले. दॅट्स इट फॉर व्हिडिओ.